नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत। शेवग्याच्या पानामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत। मधुमेहासाठी उपयुक्त आहे, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते। शेवग्याचे पानांची भाजी खाल्ल्यावर यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे। हृदयरोगासाठी उपयुक्त आहे, तसेच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। असे अनेक गुणधर्म आरोग्यवर्धक फायदे आहे शेवग्याच्या पानामध्ये आहेत। त्यामुळे आपण शेवग्याचे पानांची भाजी आपण रोज खाल्ली पाहिजे। तर ती भाजी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत। शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी मी एक पेंडी शेवग्याच्या पानांची भाजीची एक पेंडी घेतलेली आहे। ही भाजी खूपच याची पानं लगेच गळून पडतात, तर हे नुसते उचलले तरी पण हे पानं गळून पडतात। तर ही भाजी मी निवडून घेणार आहे स्वच्छ। शेवग्या पानांची भाजी ही मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता हे स्वच्छ उकळत्या पाण्यातून काढून घेते हे। आता ही भाजी खूप कडू असते आणि आपण थोडंसं उकळत्या पाण्यातून काढलं की त्याचा कडवटपणा उतरतो आणि भाजी जास्त कडू होत नाही। शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी मी शेवग्याची भाजी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे। त्यातील देठ वगैरे काढून धुवून घेतलेली आहे भाजी। आता हे उकळत्या पाण्यातून काढून घेते, म्हणजे ह्याचा कडवटपणा कमी होतो आणि भाजी जास्त कडू लागत नाही। शेवग्याच्या पानांची भाजी उकळत्या पाण्यात घालण्यासाठी मी गॅसवर पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे। गॅस बंद करून घेते। पाणी उकळलेलं आहे चांगलं। त्यामध्ये ही पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते घालते यामध्ये। शेवग्याची पानं आपण उकळत्या पाण्यात घातलेले आहे। 5 मिनिटं ही पानं तशीच उकळत्या पाण्यात ठेवते, त्यानंतर आपण काढून घेऊयात ती पानं। आता शेवग्याची पानं उकळलेल्या पाण्यातून मी काढून घेते आणि चाळणीत निथळायला ठेवते। शेवग्याची पानं उकळत्या पाण्यातून काढून घेतलेले आहेत, चाळणीत निथळायला ठेवलेलं आहे। शेवग्याच्या पानांची भाजी करण्यासाठी लसूण बारीक कुटून घेतलेला आहे, कांदा बारीक चिरलेला, मुगाची डाळ भिजत घातलेली आहे। आता भाजी करून घेऊयात। शेवग्याच्या पानांची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेला आहे। गरम झालेला आहे कढई। लोखंडी कढई घेतलेली आहे मी। कुठल्याही पालेभाज्या बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर केला पाहिजे, त्यातून आपल्याला लोह मिळतं। त्यामध्ये आता तेल घालते। त्यानंतर मोहरी घालते थोडीशी। मोहरी तडतडल्यावर जिरे घालते। बारीक चिरलेला कांदा, लसूण, हे चांगलं परतून घेऊया। तर यामध्ये शेवग्याची पानं घालते। त्यानंतर भिजवलेली मुगाची डाळ घालते यामध्ये। डाळ घालून चांगलं मिक्स करून घेऊया सर्व। तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालते। अर्धा चमचा मीठ। आणि पालेभाज्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालण्यापेक्षा मिरची पावडर किंवा हिरवी मिरची घालावे, त्यामुळे भाजी खूप टेस्टी बनते। तर यामध्ये
1 चमचा मिरची पावडर घालते. ते सर्व मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची. शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे. वाफेवर हे शिजवून घेतलेली आहे भाजी. जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला. हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त अशी हेल्दी भाजी तयार झालेली आहे. असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.